शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांची पत्नी प्रीती बंड यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबरच सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले। 3 सप्टेंबर रोजी प्रीती बंड यांची नामांकन रॅली शहरातून निघाली। त्यापूर्वी सर्व कार्यकर्ते एकत्र जमा होऊन प्रीती बंड यांना बहुमतांनी विजयी करा यांच्यासाठी विविध नेत्यांनी आपले मत व्यक्त केले। या पद्धतीने काम करावं लागणार आहे आणि ते आम्ही करणार आहोत। आणि एक सविस्तर बैठक, एक सविस्तर मेळावा 10 तारखेला 4 वाजता आम्ही बोलावलाय। त्या सविस्तर बोलणारे सगळे विषय एकदा त्या विषयाच्या संदर्भात पूर्ण सोक्षमोक्ष लावू आणि म्हणून लोकसभा तर जे काही राहिलं होतं उत्तर ते पूर्ण करू आणि विधानसभेमध्ये प्रीतीबाईंना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ। त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून कंबर कसूया एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि 10 तारखेच्या मेळाव्यामध्ये मी सगळं काही सविस्तर बोलेन। आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आपण सगळे मिळून प्रयत्न करूया। धन्यवाद। यावेळी प्रीती बंड यांनी माझ्यासोबत स्वर्गीय संजय बंड यांची हिम्मत व तुम्हा सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांची ताकद आहे अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली। त्यानंतर सर्व शिवसैनिकांनी बाईक रॅली काढून हजारोच्या संख्येनं शहरातील विविध मार्गांनी या रॅलीने भ्रमण केलं। बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना, भाजपा, रिपाई व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रीती संजय बंड यांनी आपल्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अमरावतीच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपले नामांकन दाखल केले। यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील परिसरात घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला। उमेदवार प्रीतीताई बंड यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांचा आज नामांकन अर्ज दाखल करत आहे। त्या निमित्ताने आम्ही या यशोदानगर चौकामध्ये त्यांचं स्वागत घेत आहे। प्रीतीताई बंड ह्या संजूभाऊ बंडच्या पत्नी आहेत आणि त्यांचं काम अतिशय चांगलं आहे। संजूभाऊचं काम अतिशय चांगलं होतं आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते प्रीतीताई बंडच्या सोबत असल्यामुळे प्रीतीताई बंडचा विजय हा निश्चित आहे। भाऊचं काम एवढं होतं का ते गोरगरीब जनतेला खूप सहकार्य करत होते। कोणाचंही काम आणलं गरीबाचं, कोणा दवाखान्याचं, हॉस्पिटल पैसे असलं ते काम करत होते। अनेक जणांचे कामं केले मी त्यांच्यामार्फत। म्हणून भाऊंना श्रद्धांजली करण्याकरता आम्ही श्रीमती प्रीतीताई बंड यांच्या प्रचारासाठी ह्या गावावरून इथं स्वखर्चानं स्वतःची मोटरसायकल, स्वतःचं पेट्रोल, स्वतःच्या जेवणखान स्वखर्चानं इथं येत आहे आणि त्यांचा विजय हा पक्का आहे, त्यांचा विजय हा निश्चित आहे। मोटरसायकल रॅली काढून संपूर्ण शहरात या रॅलीने भ्रमण केले। प्रत्येकाच्या हातात भगवा झेंडा व जयघोष करत ही रॅली तहसील कार्यालयावर पोहोचली। संजय बंड अमर रहे अशा घोषणा देत ही रॅली तहसील कार्यालयावर पोहोचली व तिथे प्रीती बंड यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला। यावेळी विदर्भ न्यूजशी बोलताना प्रीती बंड यांनी सांगितले, स्वर्गीय संजय बंड यांचे बडनेरा विधानसभेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न होते आणि ते मी पूर्ण करणार असं विदर्भ न्यूजशी प्रीती बंडनी बोलताना सांगितले। निवडणुकीचा एकच अजेंडा राहील माझा, विकास नक्कीच राहील। विकास आणि मला वाटतं शेतकऱ्यांसाठी पण मी जे बोललेली आहे की मी करेल, विधानसभेत गेल्यावर शेतकऱ्यांसाठी नक्की मी आवाज करेल आणि माझ्या महिलांसाठी ज्या तुम्हाला इतक्या प्रमाणात इथे दिसत आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या रोजगारांसाठी, त्यांचे हेल्थ इश्यूज जे काही आहे त्याच्यासाठी मी नक्की। आजच्या मिरवणुकीत कसा काय उत्साह होता? उत्साह मला वाटते सगळ्यांना दिसलाच असेल। भाजप शिवसेना युतीचा जो उत्साह आहे तो मला वाटते सगळीकडे एकसारखा आहे, भरभरून आहे आणि सगळ्यांना तो दिसलाच आहे। प्रतिस्पर्धी आपण कोणाला मानता? मला नाही वाटत कुठली प्रतिस्पर्धा आहे सध्या तर मी फॉर्म भरलाय तर मीच आहे, बाकी तर मला वाटत नाही प्रतिस्पर्धी कोणी आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।